आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचले, आमदारांना मारहाण करणं चुकीचं, सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा, फडणवीसांच्या सूचना। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाड यांना समज, कुणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का, आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल, तर घटनेचा काडीचाही पश्चाताप नाही म्हणत गायकवाडांकडून गुंडगिरीचं समर्थन। जनतेच्या मनात होतं ते झालं, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना स्पष्ट आदेश। राज ठाकरेंचा निर्णय चांगला, माध्यमांची परवानगीशिवाय न बोलण्याबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट, सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। कोकणासाठी उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा, ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दौरा करणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या मान्य, शिक्षकांचा पगार 18 तारखेला होणार, आझाद मैदानातील आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा, 1 गुंठ्यात शेतजमीन खरेदी विक्री करता येणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय, लवकरच समिती गठीत करणार। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आझाद मैदानात सभा, तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, वचन देतो, उद्धव ठाकरेंचं गिरणी कामगारांना आश्वासन। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून भारत बंदची हाक, केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध, पाटण्यातील आंदोलनात राहुल गांधीही सहभागी। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, 5 वाहनं नदीत पडून 10 जणांचा मृत्यू, वडोदरा आनंदला जोडणारा रस्ता बंद। राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा भीषण अपघात, जगवार लढाऊ विमान कोसळल्याची माहिती, दुर्घटनेत पायलटसह एकाचा मृत्यू।